देण्यासाठी येशू आला. जोय म्हणजे अनंत काळाचं जीवन. कुठलं जीवन? अनंत काळाचं जीवन, सार्वकालिक जीवन. देवाने पण आपल्या पुत्राला का पाठवलं? कारण तुम्हाला जोय मिळावा, म्हणजे सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रेज लॉर्ड. आणि पुन्हा एकदा आपण पाहतो की योहानाचं शुभवर्तमान त्याचा 20वा अध्याय आणि 30 आणि 31 वचन पुन्हा एकदा वाचूया आपण, की त्या ठिकाणी येशूनी असे चमत्कार केले शिष्यांदेखत की ते ह्या बायबल मध्ये लिहिलं नाही. कारण सर्वच बायबल मध्ये लिहिता आलं नाही. का? कारण इतके चमत्कार येशूने केले, इतके मिरेकल येशूने केले की ते लिहिण्यासाठी जर काढलं तर बायबल सांगतं की जगामध्ये जागा पुरणार नाही, मावणार नाही. एवढं प्रभू येशूने चमत्कार केले. प्रेज लॉर्ड. मग जे काही चमत्कार केले, जे काही चमत्कार झालेले, काय चमत्कार लिहिले गेले, काय लिहिण्यात नाही आले, पण काय उद्देश आहे हे बायबल मध्ये लिहिलंय. चमत्काराच्या गोष्टी वाचूया आपण. या शुभ वर्तमानाचा हेतू या पुस्तकात लिहिली नाही. अशी दुसरी पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे, जोय प्राप्त व्हावा म्हणून ती लिहिलेली आहे. हालेलुया. बायबल ह्यासाठी लिहिलेलं आहे. बायबल मध्ये जे काही पुस्तकं लिहिले गेलेले आहे हे देवाचा उद्देश आहे की तुम्ही या मानवी जीवनानंतर तुम्हाला एक जोय प्राप्त व्हावा, तुम्हाला म्हणजे ते अनंत जीवन मिळावं, त्यासाठी हे बायबल मधले पुस्तकं लिहिलेले आहे देवाने. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बोलो येशू मसीह की हालेलुया. मग चमत्कार देव येशू करतो. येशू यासाठी म्हणाला, येशू चोर येतो चोरी आणि घात करण्यासाठी, पण मी येशू म्हणाला मी आलोय जीवन देण्यासाठी. काय देण्यासाठी? जीवन देण्यासाठी. या जगातलं मानवी जीवन वेगळं आहे, पण देव ते जीवन देऊ इच्छित आहे जे जोय, जे कधीच मरणार नाही. हालेलुया. ते सदा सर्वकाळ स्वर्गामध्ये अनंत राहणार आहे. हालेलुया. सार्वकालिक राहणार आहे. आमेन. म्हणून आता जर आपण म्हणतो की मी ईश्वर विश्वास ठेवतो, मी ईश्वर विश्वास ठेवून जीवन प्राप्त केलेलं आहे, तर मग पहिले योहान 3रा अध्याय आपण तिथपर्यंत आलो होतो ते वाचूया. 14 वचन की जो व्यक्ती म्हणतो की मी अनंत जीवनामध्ये आहे, जोयमध्ये आहे, मग त्याच्यामध्ये काय पाहिजे हे पण लक्षात घ्या. हालेलुया. वाचूया. आपण बंधुजनांवर प्रीती करतो. यावरून आपल्याला कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलेलो आहे. हालेलुया. बोला माझ्या प्रियांनो, जर तुम्ही जोय प्राप्त केले म्हणताय तर जीवनात राहणारा व्यक्ती तो प्रीतीमध्ये राहतो. आमेन. तो बंधूवर प्रेम करतो, घरामध्ये एकमेकावर प्रेम करतो, घरामध्ये बंद दरवाजाच्या आतमध्ये त्यांचं सुद्धा प्रीतीनं भरलेलं जीवन असतं. प्रेज लॉर्ड. मग या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जो आपल्या बंधूवर प्रीती करतो तो मरणातून पार कुठे गेलेला आहे? जीवनात गेलेला आहे. हालेलुया. पुढे जो प्रीती करत नाही तो मरणामध्ये राहतो. पुढे जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो हत्यारा आहे म्हटलेला आहे, तो खुनी आहे असं म्हटलेलं आहे. आणि मग त्या खुनी माणसामध्ये जोय राहू शकत नाही. हालेलुया. अनंत जीवन त्याच्यामध्ये राहू शकत नाही. जर आपल्याला देवाने जीवन दिले म्हणतो, जर आपल्याला जोय म्हणजे देवाचं जीवन, जे स्वर्गातलं जीवन देण्यासाठी देवाने एवढं प्रेम केलं आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. हालेलुया. बरेच जण आपापल्या जीवनामध्ये तरी लोक जगतात पृथ्वीवर. प्रार्थनेची लोक असं सुद्धा घरामध्ये भांडण ढुसफूस असते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग आपण पाहतो की एक अजून एक उदाहरणाकडे जाणार. लुकशुवर्तमान त्याचा 16व्या अध्यायाकडे आपण जाऊया. लुकशुवर्तमान त्याचा 16वा अध्यायाकडे आपण जाऊया, काढूया. लुकाच्या सुवर्तमानामध्ये आपण पाहणार आहोत की असे ज्यांना जीवन प्राप्त झालंय, ज्यांच्या जीवनामध्ये येशू आलेला आहे, त्यांचं जीवन बदलतं.
ज्यांनी जोय म्हणजे सार्वकालिक जीवन प्राप्त केलेला व्यक्ती त्याचं जीवन बदलतं. असे अनेक धनवान आहेत. त्यामध्ये आपण मागे गोष्टीमध्ये पाहिलं की एक धनवान येशूकडे येतो म्हणतो मला सार्वकालिक जीवन पाहिजे. काय पाहिजे? सार्वकालिक जीवन पाहिजे. त्याला काय करायचं ती येशूला त्याने विचारलं. पण पुढे आम्ही पाहिलंच की त्याला येशूने सांगितलं तुला जीवन पाहिजे ना, चल सगळी तुझी प्रॉपर्टी विकून गोरगरिबांमध्ये वाटून टाक आणि माझ्या मागे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, तुला स्वर्गात जीवन स्वर्गातला. त्याने मार खाल्ला. दुसरा एक धनवान आम्ही पाहिला आतापर्यंत, जक्कई. कुठला व्यक्ती? जक्कई. येशूला पाहण्यासाठी झाडावर चढलेला होता. पण बायबलमध्ये आम्ही पाहतो की येशूने त्याला हाक मारली, म्हटलं जक्कई तुझ्या मला घरी यायचं आहे. जसं येशू त्याच्या घरी गेला तसं येशू त्याच्या जीवनात गेला. त्याचं जीवन बदललं, त्याचं मानवी जीवन निघून गेलं. जोई म्हणजे अनंत जीवन त्याच्या जीवनामध्ये आलं आणि तो लगेच मनाने उठला. येशू त्याला म्हटलं नाही प्रॉपर्टी दे, मनाने उठला, म्हटला अर्धी प्रॉपर्टी मी गरिबांमध्ये वाटून टाकतो. हालेलुया म्हणा. ज्याच्या जीवनामध्ये अनंत जीवन आलेलं आहे, येशू आलेला आहे, त्याचं जीवन बदललेलं आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि आम्ही पाहतो की जक्कई मला त्याचं लुबडले, त्याच्या काय करतो मी 4 पटीने देतो त्याला. तर असा एक व्यक्ती आहे. त्या पहिल्या तरुण धनवान व्यक्तीचं नाव नाही लिहिलं प्रभूने, पण जक्क्याचं नाव बायबलमध्ये लिहायला लावलं. कारण जो जोय प्राप्त करतो, जो अनंत जीवन प्राप्त करतो, देव त्याचं नाव लिहिल्याशिवाय राहत नाही स्वर्गात. मला माझं नाव स्वर्गात लिहिलेलं आहे. नक्की लिहिलंय का? हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग त्याचं नाव स्वर्गात आहे जो बंधूंमध्ये एकमेकावर प्रीतीमध्ये राहतो, जो रागात द्वेषात राहत नाही. म्हणून बायबलमध्ये काय आता वाचलं आपण, जो द्वेषामध्ये जीवन जगतो, वैरपणामध्ये जीवन जगतो, त्याच्यामध्ये जीवन नाहीये, ते तो मरणामध्ये आहे. तो कशामध्ये आहे? तो मरणामध्ये आहे. हालेलुया. माझा असं एक अजून धनवान आहे, त्याचं नाव पण तिथं नाही. 16वा अध्याय काढूया, काढल्याचं तुम्ही, आणि त्याच्यामध्ये एक वचन काढूया, 19 वर्षापासून पुढे वाचूया. कोणी श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजर. असं काय म्हटले? कोणी काय म्हटले त्या ठिकाणी? कोणी. देव अशा धनवानांचं नाव सुद्धा घेत नाही. जे धनवान पैशाने असो पण ते त्यांच्या मनाने धनवान नाहीत. हालेलुया. हालेलुया. कोणी धनवान असं म्हटलंय प्रभू. काय म्हटलंय त्या ठिकाणी? कोणी. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे. तो जांभळी व काय करत होते? तलम वस्त्र घालत असे. कडक कपडे घालत होता. हालेलुया. हा पुढे. आणि दररोज थाटामाटाने ह्याली खुशाली करत असे. काय करत होता? ह्याली खुशाली. एकदम चांगले पार्ट्या बिट्या करत होता. हा. त्याच्या दरवाजाजवळ कोणांनी भरलेला लाजर नावाचा गरीबाचं नाव मात्र प्रभू लिहिले. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्ही गरीब असू द्या, काय फरक पडत नाही, पण जर तुम्ही ईश्वर विश्वास ठेवून जोय प्राप्त केलाय, अनंत जीवन प्राप्त केलंय, प्रभू तुमचं नाव विसरणार नाही. प्रभू स्वर्गात सुद्धा तुमचं नाव लिहून ठेवणार आणि स्वागत करणार तुमचं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पण जोय खूप महत्वाचा आहे. आज जगात अनेक लोक, मी पुन्हा एकदा सांगतो, काही नवीन या ठिकाणी आले, त्यांना सांगितलं जातं तुम्ही मेल्यानंतर कुत्र्या जन्म घेणार काय? कुत्र किती दिवस राहणार आहे का? हालेलुया. कुणी म्हणतं सापात जन्म घेतलाय. एक तर अशी स्टोरी ऐकली मी, तिला सांगितलं तुझा नवरा कुत्र्या जन्मला, तिला कुत्रे घरात आणले म्हणते. तिला असं वाटतं ह्याच्यातला कुठला तर नवरा असेल माझा. हे जगातल्या गोष्टी आहेत की ह्या मनानंतर त्यांना जनावरातलं जीवन सांगितलं जातं, पण माझा देव सांगतो की या जीवनानंतर तुम्हाला मी जोय अनंत जीवन स्वर्गातलं जीवन देतोय. हालेलुया. कुठलं चांगलं मग तुम्हाला? कावळ्यातलं चांगलं का, कुत्र्यातलं चांगलं का स्वर्गातलं अनंत जीवन चांगलं? हालेलुया. येशूला हे जीवन देण्यासाठी, प्रेज लॉर्ड, येशू ते जीवन देण्यासाठी आला. या जीवनानंतर जे स्वर्गातलं जीवन तुम्हाला मिळावं. पण तुम्हाला सांगतो, या 2 व्यक्तीच्या जीवनामधल्या प्रमाणे तुम्ही आज शिकून घ्या की श्रीमंत असो किंवा गरीब असो, या दोघांनी
दोघांना पण येशूची खरी गरज आहे. या दोघांनी पण धनवान जरी असला पण जर त्यांनी ईश्वर विश्वास ठेवला आणि त्यांनी सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी जे प्रभू सांगतो आज्ञा त्याचं पालन केलं तर धनवान व्यक्तीचा सुद्धा उद्धार करणारा प्रभू आहे. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी माझ्या प्रियाने एक गोष्ट या ठिकाणी शिकणार आहोत आपण की तो एकदम धनवान व्यक्ती चांगल्या आयुष्य आरामामध्ये राहतो. हालेलुया. हालेलुया. चर्च मध्ये काही लोक त्यांना चर्च, देवाचं राज्य, देवाच्या भक्ती, देवाचं काय गोष्टी आज काय पडलं नाही, वचनाबद्दल मी त्याला काय पडलं की नाही. त्यांना आपापल्या खाली कुशालीच फक्त गोष्टी कळतात. हालेलुया. ते स्वतःवरच प्रेम करतात. जसा हा धनी व्यक्ती आहे तो स्वतःवरच जास्त प्रेम करणारा, पुढच्या दारापुढे बसलेला गरीब माणूस त्याच्यावर प्रेम न करणारा, त्याला कधीच प्रेम नाही आलं. त्याच्यावर दारापाशी बसतोय, उरलेल्या तुकड्या काय करतोय तो लाजर खातोय, पण त्याच्यात त्याला प्रेम नाही आलं त्या बंधूवर. जो प्रेम, ज्याच्यामध्ये प्रेम येत नाही, ज्याच्यामध्ये कळवळा येत नाही, जो प्रीती करत नाही, त्याच्यामध्ये जोय नाही राहू शकत, ते मरणामध्ये राहतो. लक्षात घ्या. हालेलुया म्हणा. हालेलुया. तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडे बघून दया येत नाही, प्रीती येत नाही, तर तुम्ही कुठेतरी चेक करायची गरज आहे. आत्मिकरित्या चेकअप करायची गरज आहे की काय मी जोईमध्ये आहे का, काय मी सार्वकालिक जीवनामध्ये आहे का मी मरणामध्ये आहे. हालेलुया. या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही पाहतो पहिली गोष्ट की या दोघांची स्थिती भिन्न भिन्न आहे. एक श्रीमंत आहे, गरीब आहे. आणि आपण पाहतो की एक व्यक्ती खूप सुखी राहतो आणि दुसरा व्यक्ती जरा दुःखी पीडित आहे. हालेलुया. आणि तिसरा मुद्दा या ठिकाणी आहे की धनवान जो आहे तो नरकात जाण्याऐवजी उद्धार प्राप्त करू शकतो, पण त्यांनी ती संधी गमावलेली आहे. हालेलुया. वाचा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. लाजर राहत होता. हा, त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. हा, पुढे त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. अशी त्याची काय होती? इच्छा होती. पुढे शिवाय कुत्रे येऊन त्याचे पोट चाटत असत. आणि काय करत होते? कुत्रे येऊन काय करत होते? त्याचे पोट चाटत असे. हा, पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला. दरिद्री माणूस काय झाला? मेला. दरिद्री मरतात, गरीब मरतात, मोठी मरत नाहीत का? धनवान मोठे बी मरतात आणि गरीब बी मरतात, पण तिथून पुढे कुठलं जीवन त्यांना मिळतं? आज या रात्री देव हे वचन पुन्हा एकदा देतोय तुम्हाला. गरीब बी मरतोय या पृथ्वीवर आणि श्रीमंतही मरतोय. तो बी पुरला जातो, जाळला जातो, दोघही. पण देवाचा देवदूत त्याला उचलून कुठं घेऊन जातो? स्वर्गात घेऊन जातो का नरकात घेऊन जातो? नरकातलं जीवन मरणाचं जीवन आहे. अनंत काळाचं यातनेचं जीवन आहे. कुठलं जीवन आहे? यातना पीडा भोगण्याचं जीवन आहे, नरकातलं जीवन. आता हेच या ठिकाणी पाहतो की लाजर काय झाला? वाचा त्या ठिकाणी. तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी येऊन त्याला अब्रामाच्या उराशी ठेवले. श्रीमंत पण मेला व त्याची उत्तर क्रिया करण्यात त्याच्या मैतीला मात्र भरपूर लोक आले, त्याच पण मयत झाली. हालेलुया. पण मात्र लक्षात घ्या, गरीब जरी लाजर आहे पण त्याला मात्र देवदूत स्वर्गात घेऊन जाण्यासाठी आला. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजतंय की देवदूत येऊन मरणाचा समय आला, माणसाचा टाइम आला, देवदूत येऊ होतो आणि त्याला काय करतो? घेऊन जातो. मग प्रार्थनेचे लोक म्हणतात, कधी देवदूत आला आणि माझ्या प्रियाला कधी घेऊन गेला? कळलंच नाही, कळूच देत नाही. आमेन म्हणा. आमेन म्हटले. हालेलुया. हालेलुया. कळूच देत नाही. टाइम झाला की बरोबर देवदूत येऊन काय करतो? घेऊन जातो स्वर्गात. देव परमेश्वरापाशी सुख लोकात घेऊन जातो. हालेलुया. किती चांगली गोष्ट आहे, किती धन्य गोष्ट आहे की जरी ह्याने पीडा भोगली, दुःख भोगले, पण तरी हा देवावर विश्वास ठेवून, प्रभू ईश्वर नाही का, देवावर विश्वास ठेवून तो स्वर्गातलं जीवन प्राप्त करण्याचा पात्र तो ठरला आणि स्वर्गात सुखाने राहत आहे. आमेन. तुम्हाला कुठं सुखाने राहायला आवडेल? स्वर्गात राहायला आवडेल का? इथं तरी थोडं सुख आहे, पण नरकात थोडं सुद्धा सुख भेटणार नाही.
नरकात काय भेटणार नाही? थोडं सुद्धा नाही. हालेलुया. हालेलुया. पुढे वाचा, तुम्हाला समजेल. हा, तो अधोलोकात यातना भोगत असताना बघा, श्रीमंत पण मेला व त्याची उत्तरक्रिया काय झाली? करण्यात आली. तो अधोलोकात आता श्रीमंत काय करतोय? अधोलोकात म्हणजे नरकामध्ये यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाहिले. बघा, मला शेजारच्याला नरकात पाहता बी येतं. नरकात पाहता बी येतं. मला नरकात पाहता बी येतं. नरकातून पाहता पण येतं. प्रार्थना बी करता येते. प्रार्थना बी करता येते. इथं तो प्रार्थना करतोय ना. हालेलुया. हालेलुया. मला नरकात पाहता बी येतं. नरकात पाहता येतं. नरकात असं शरीर नाही ना, आत्मा आहे. आपण काय आहोत? आत्मा. मग ते शरीर इथं नाही का मेलं का मातीत जातं, पण तिथं मरण नाहीये, तिथं पीडा आहे. तिथं सार्वकालिक पीडा आहे. आणि स्वर्गात सार्वकालिक अनंत जीवन आहे. हालेलुया म्हणा. हालेलुया. जे देवाकडून जीवन खाली आलेलं आहे. आमेन म्हणा. येस आमेन. जोय घेऊन आलेला आहे येशू ख्रिस्त. हालेलुया. तुम्हाला जोय पाहिजे का? किती जणांना जोय पाहिजे? जोय म्हणजे ग्रीक शब्द आहे. हालेलुया. आणि ते देण्यासाठी येशू आला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि पहिल्यांदा देवाने आदामामध्ये ते जीवन टाकलं होतं. पहिला आदाम बनवला मरण्यासाठी बनवला का? नाही. माणसाला बनवलं मरण्यासाठी बनवलं का? नाही. प्रेज द लॉर्ड. मरण आलं पाप केल्यामुळं, मृत्यू आला पाप केल्यामुळं. आणि आम्ही पाहतो की येशू ख्रिस्तामुळे जीवन आलेलं आहे. आमेन म्हणा. आमेन आमेन. हालेलुया. तर नरकामध्ये यातना भोगत आहे. नरकामधून बघतोय पण तो किती सुखी सुखलोकामध्ये राहत आहेत लोक. तरी दृष्टी करून बघितलं लाजराला. लाजर किती सुखी आहे. लाजर किती चांगलं जीवन जगत आहे. आणि मी तो यातना भोगतोय. त्यांनी बघितलं आणि त्यांनी एक बघा नरकामध्ये नाही का असं सगळं एकमेकांना सुद्धा बघणार आहेत लोक. हालेलुया. ज्या हिरोईन बघताय ना ती सुद्धा बघणार तुम्ही. मग तिला नाचणार, ती नाचणारच नाही ना. ती म्हणणार मीच वेदना बघते, कुठं तुझ्या पुढे नाचवणार. हालेलुया. 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 लाख रुपये घेऊन नाचाय जाणाऱ्या, पण तिथं नाचणार नाही ती. ती म्हणतात तू आलाय, तू वेदना बघतोय, कुठे नाचतोय इथंच वेदना आहे. हालेलुया. हालेलुया. आज रात्री देव तुम्हाला म्हणत आहे की माझी इच्छा आहे तुम्ही जीवन प्राप्त करा. हालेलुया. बायबल सांगतं की जुन्या घरामध्ये मी तुमच्या पुढे शाप आणि आशीर्वाद ठेवलेले आहे. मी तुमच्या पुढे जीवन आणि मरण ठेवलेलं आहे. तू निवडून जीवन घे, असं प्रभूचं वचन आहे. आमेन. तू काय निवडून घे? जीवन निवडून घे, आशीर्वाद निवडून घे. देवाची इच्छा आहे माझ्या प्रियांनो, तुमची चॉईस आहे, तुम्हाला निवडायचं आहे. आणि जर तुम्ही धनवान जरी आहात, आशीर्वादित आहात, पण जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला 100% तुम्ही जोईमध्ये जाणार. 100% तुम्ही आनंद जीवनामध्ये जाणार. आमेन म्हणता का चर्च? आमेन म्हणता का चर्च? मग त्या ठिकाणी त्यांनी प्रार्थना केली. बघा, नरकात प्रार्थना करून फायदा नाही. मला शेजारच्या नरकात प्रार्थना करून फायदा नाही. नरकात जाऊन पश्चाताप करून फायदा नाही. हालेलुया म्हणा. काही लोक म्हणतात उद्या मी पश्चाताप करेन. काही लोक म्हणतात मी परवा करेन. मी नेहमी एक उदाहरण देतो. नेहमी 10 मजलीवर चढलाय आणि उडी टाकून पश्चाताप करतोय. जस्ट उडी टाकली पश्चाताप करतोय. चुकलो मग काय फायदा? पडणार, पडून घेणार पाय किंवा मरणार. टाइम आहे तोपर्यंतच पश्चाताप करून येशूवर विश्वास ठेवून जीवन द्या. प्रेज लॉर्ड म्हणतात. नरकात पश्चाताप करून जमणार नाही. नरकात प्रार्थना करून जमणार नाही. प्रार्थना ती ऐकली जाणार. एकदा नरकात एंट्री झाली की संपला विषय. तिथून परत नाही का त्याला एंट्री नाही सुख लोकात, त्याला काहीच नाही. इथं त्यांनी प्रार्थना खरी केली. वाचावर त्या ठिकाणी तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्रामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव. आता सुख लोकांना सुद्धा भेटायला येणार नाही. जेलमध्ये भेटायला येईल पण नरकात भेटायचे अलाउड नाही. हालेलुया म्हणता की जेलमध्ये भेटायला सांगतात नाही का, भेटायला पण तो म्हणतोय लाजराला पाठव मला भेटायला. काय करायला पाठव? लाजर फार सुखी दिसायला. लाजराला पाठव. पुढे यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून काय करावं? बोटाचं टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी. जीभ काय करावी? थंड करावी. एक थेंब पाहिजे त्याला. दारात होता पण त्याला एक थेंब देत नव्हता माणूस.
हालेलुया. पण तोच म्हणतो की लाजर माझ्या जिभेवर काय करावं, एक तेल टाकावं, ही प्रार्थना करतो. मग पुढे काय विनंती उत्तर भेटलं का? वाचा बरं. कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे. या जाळामध्ये म्हणजे नरकात काय आहे? आग आहे. हा पुढे अब्राम म्हणाला, मला तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास. तुझे जीवन जे होतं नाही का, मानवी जीवनात मनुष्याचं जीवन जगत असताना तू आपलं सुख काय केलंस? भरून पावलं. तू तुझी लाईफ जगलास. पण धन्य ते लोक आहेत की या लाईफ मध्ये सुद्धा येशूसाठी जीवन जगतात, नव्या जीवनामध्ये जगतात, जोयमध्ये जगतात. तेच खरे धन्य आहेत. त्यांच्यासाठी 100% स्वर्ग सन्मान करणार आहे. हालेलुया. मला द्वेषाचं जीवन जगायचं नाही म्हणतात का? कारण मी आता मरणात नाही, मी मानवी जीवनामध्ये नाही, आता मी जोयमध्ये आहे, मी आता स्वार्गालिक जीवनामध्ये आहे आणि मला त्याच्यामध्ये राहायचं आहे. आता मी स्वर्गातला आहे, आता मी पृथ्वीवरला नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मला शिवे द्यायचं नाही, मला भांडण करायचं नाही, मला पापामध्ये अशुद्धमध्ये राहायचं नाही. मला आता जोय मधलं मला जीवन जगायचं आहे, अनंत काळामधलं जीवन मला जगायचं आहे. म्हणून येशू म्हणाला, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही. नव्याने जन्म म्हणजे काय? जोयचा जन्म, सार्वकालिक मधला जन्म. त्याला म्हटलं की मुला तू सुख भरून पावलास. हा, तसा लाजर आपले दुःख भरून पावलाय. पुढे याची आठवण कर त्याची. हा, आता ह्याला इथे समाधान मिळत आहे त्याला, व तो क्लेश भोगत आहे. तू क्लेश भोगत आहेस. पुढे एवढेच नव्हे, जे इकडून तुमच्याकडे पार जाऊ पाहतात, जे इकडून तिकडं जाऊ पार पाहतात, त्यांना जाता येऊ नये म्हणून, व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे. मोठी दरी स्थापलेली आहे. हालेलुया. मोठी दरी स्थापलेली आहे. हे मोठी दरी आहे. म्हणजे याचा अर्थ कळतं की स्वर्ग आणि नरक मध्ये खूप अंतर आहे. हालेलुया. आणि नरक एकदम खाली आहे. प्रेज लॉर्ड. एकदम पृथ्वीच्या काय आहे? खाली आहे. आणि स्वर्ग वरती आहे. कारण त्यांनी दृष्टी कुठे गेली? म्हणजे कुठं स्वर्ग आहे? वरती आहे. आमेन म्हणता. हालेलुया. स्वर्ग कुठं आहे? वरती. त्यांनी दृष्टी वर करून म्हटलं ना. आणि मग तिथं म्हटलेलं आहे इकडून तिकडे जाऊ शकत नाही, तिकडून इकडे येऊ नये म्हणून मोठी काय आहे? दरी आहे. खूप खोल खाली नरकाचं स्थान आहे. हालेलुया. पुढे मग तो म्हणाला, तर बाप्पा मी विनंती करतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. त्याला माझ्या कोणाच्या घरी पाठव? बापाच्या घरी. कुठलीच प्रार्थना ऍक्सेप्ट नाही ऐकलं नाही नरकातली. नरकात भरपूर प्रार्थना करणार आहेत. हालेलुया. पण त्या प्रार्थनेचा काहीच फायदा नाही. मगाशी सकाळी सांगितलं मी, जो वचन नाही वाचत, वचनावर विश्वास ठेवत नाही, त्याची प्रार्थना करणं व्यर्थ आहे. हालेलुया. त्याची भक्ती करणं काय व्यर्थ आहे. कारण वचन म्हणजे जीवन आहे. आमेन. योहान 7:63 मध्ये काय म्हटलेलं आहे? जी वचन आहे येशू म्हणला ती आत्मा आणि जीवन आहे. वचन ही आपल्यासाठी भाकर आहे, वचन ही आपल्यासाठी मार्ग आहे. प्रेज द लॉर्ड. वचनच येशू आहे. आमेन म्हणता का? हालेलुया. मग वचन वाचत नाही. आज जर विचारलं वचन वाचलं का? वचन वाचून आला का? नाही. बायबल घेऊन आला का चर्चला? नाही. किती वेळा बायबल घेऊन येत नाही, किती वेळा बायबल वाचत नाही. वचन वाचत नाही तर जीवन नाही. लक्षात घ्या. वचन नाही तर चमत्कार नाही. वचन नाही तर लक्षात घ्या चिन्ह चमत्कार आशीर्वाद नाहीत. लक्षात घ्या. मला परमेश्वर शेजारचा मला परमेश्वर वचनाला सावध राहतो पूर्ण करण्यासाठी. हालेलुया. म्हणा देव शब्दाला पक्का आहे. देव शब्दाला पक्का आहे. देव त्याचा शब्द कधीच माघार घेत नाही. देव त्याचा शब्द पूर्ण करणार आहे. आमेन का? अनेक प्रार्थनेचं उत्तर, अनेक प्रार्थनेचं प्रतिफळ मिळत नाही. त्याचं हेच कारण
प्रथम वचन. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन. आणि त्यामुळं आम्हाला प्रतिफळ मिळत नाही. वचन जर तुम्ही प्राधान्य घेतलं, वचनाला प्रथम स्थान दिलं, या ठिकाणी माझ्या प्रियांनो, या धनवानाचं नाव या बायबल मध्ये नाही. आणि या धनवानाला टाइम नव्हता प्रार्थना करायला, या धनवानाला चर्च लायला टाइम नव्हतं, गरीबाला दया करायला टाइम नव्हतं, एखाद्याला भाकर द्यायला त्याला टाइम नव्हता. त्याच्यामध्ये कुठली दया येत नव्हती. काय येणार दया? बायबल वाचत नाही तर दया कुठे येणार आहे? वचन वाचत नाही तर त्याला प्रेम कुठे येणार आहे? त्याला मार्ग कसा कळणार आहे? आणि या सगळ्या गोष्टीपासून तो दूर होता. पण लाजर मात्र पीडा भोगत होता, पण तो देवावर विश्वास ठेवणार होता. हालेलुया. म्हणून मी मगाशी सांगितलं की पौलाने मिराकल जरी केले, चमत्कार केले, अनेक लोक मुले मेलेल्यांना उठवलं, पण त्यांनी दगड सुद्धा खाऊन घेतले, दगडाचा मार सुद्धा सहन केला. आहे का दगड इथं? हालेलुया. आहे का दगड इथं? दगड असा मोठा दगड असा, विचार करा, असे दगड लोकांनी मारलं, त्या पौलाने सहन केलं. आम्हाला बोलणं सहन होत नाही. असं बोलला का तुम्हाला? बघतोच थांब जरा म्हणतो. हालेलुया. असं बोलला मला, असं बोलले तुम्हाला, थांब तुझ्याकडे बघतेच. मला असं पदरच खोचून जाणार काही. आणि जोय प्राप्त केलाय. कसला काय प्राप्त केलाय? जोय कसा मिळाला? कुणी तर नॉर्मल कट मारला तरी असं काहीतरी करतो. हालेलुया. हालेलुया. या धनवानाकडनं शिकून घ्या. याचं नाव सुद्धा लिहिलं नाही. जरी तो धनवान जगामध्ये होता, पण स्वर्गात धनवान नव्हता. तो जगात धनवान असून काय फायदा आहे? देवाच्या नजरेमध्ये धनवान असणं गरजेचं आहे. हालेलुया. मला सांगा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणून या ठिकाणी पुढे काय झालं वाचूया. हा, कारण मला 5 भाऊ आहेत. मला किती भाऊ आहेत? 5 भाऊ आहेत. आता नरकात आठवले भाऊ. भाऊ कधी आठवतो? काय करणार? दुःखातच आठवतो भाऊ. चांगला असताना आठवत नाही. वाईटीत फिरताना, अंगठ्या बिंट्या घालून जाताना भाऊ बी आठवत नाही. पण तो बिचारा नरकात आठवण करतोय भावाची. कशासाठी आठवण करतोय ती बघा, वाचा. त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये. भावाने तरी येऊ नाही. म्हणजे सत्य आहे. नरक हे यातनेचं ठिकाण आहे. नरक हे खूप पीडा देणारं ठिकाण आहे. हालेलुया म्हणा. हालेलुया. हा, म्हणा. चला. नरकामध्ये प्रार्थना चालते, प्रार्थना चालते, बोलणं चालतं, पण काही फायदा नाही म्हणा. हालेलुया. प्रार्थना करून नरकामध्ये काहीच फायदा नाही. तिथं हालेलुया केलं तरी काही फायदा नाही. का फायदा आहे? एखादा म्हणल हालेलुया म्हणतो, देवाला दया येईल. काही जर केलं तर तिथं नाही. इथं चान्स आहे. जोपर्यंत तुमचा प्राण आहे, जोपर्यंत तुमचा श्वास आहे, इथंच तुम्हाला चान्स आहे. येशूवर विश्वास ठेवणं, येशूवर विश्वास ठेवून कबूल करणं की येशू माझा प्रभू आहे. हालेलुया. मग अनेकांना येशू पाहिजे, मग प्रभू म्हणून नाही पाहिजे, स्वतःवर प्रभू म्हणून नाही, येशू म्हणून पाहिजे, आरोग्य देणार म्हणून पाहिजे, चमत्कार करणार म्हणून पाहिजे, घरात चांगलं करायचं म्हणून पाहिजे. पण प्रभू म्हणून, मालक, त्याचं सर्वस्व वर्चस्व, तो मालक. हालेलुया. प्रभुत्व नाही, प्रभू म्हणून. किती जणांना माहिती प्रभू येशू प्रभू म्हणून पाहिजे तुमच्यावर, प्रभू म्हणून. फक्त येशू पाहिजे, नुसतं स्वार्थीसाठी नाही, पण प्रभू म्हणून तुम्ही आपल्या जीवनामध्ये त्याला स्थान द्या. पण अनेक लोक चला कुठे जातात नाही, असं फिरलं जातं. हालेलुया. हे खावा, प्रभू म्हणून स्वीकारायला तयार नाही. हालेलुया म्हणा. काय म्हणा पाहिजे त्या ठिकाणी? आता मी येशू प्रभूचा आहे आणि माझ्यावर मालक कोण आहे? येशू आहे. आणि तो जसं सांगतो तसं मी चालतो. आता माझं जीवन माझं नाही, आता माझ्या ठाई येशू ख्रिस्त आहे. आमेन म्हणा. म्हणा, मी येशू बरोबर मरण पावलो, म्हणा, मी येशू बरोबर मरण पावलो. आता मी असं जगतो असं नाही, माझ्या ठाई येशू ख्रिस्त जगतो. माझ्या ठाई ख्रिस्ताचं जीवन आहे. मला येशू माझ्यामध्ये आहे, देवाचं जीवन माझ्यामध्ये आहे, देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे, देवाचा श्वास माझ्यामध्ये आहे. की जर म्हणतात की यस,
हालेलुया. म्हणा मी नाही राहिलो है ना, मी आता मरण पावलो येशू बरोबर वधस्तंभावर. आता माझ्या ठाई जोये जीवन, ख्रिस्ताचं जीवन, देवाचं जीवन, देवाचा श्वास, देवाचा आत्मा, देवाचे विचार, देवाच्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत. तिचं म्हणतात की या सर्व माझ्यामध्ये देव आहे. आहे का देव तुमच्यामध्ये? मग ते जीवन म्हणजे काय? वाचा योहान शुभवर्तमान पहिला अध्याय 1, 2, 3 वचन वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल. पटकन वाचूया. हालेलुया. थँक्यू जीसस. पहिला अध्याय 1, 2, 3. हा. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. हा. तोच प्रारंभी देवाचा होता, सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. पुढे त्याच्या ठाई काय होते? जीवन होते. ते जीवन मनुष्य मात्राचा काय होते? प्रकाश होते. हालेलुया. हालेलुया. ज्याच्यामध्ये जीवन देवाचा आलेला आहे, ज्याच्यामध्ये जोय आलेला आहे, त्याच्या जीवनात देवाचा प्रकाश चमकणार. हालेलुया. प्रकाश चमकणार त्याच्या जीवनामधनं. लोक प्रकाश पाहणार. मग ती प्रकाश म्हणजे काय? चांगले कृत्य पाहणार, चांगल्या गोष्टी पाहणार. पहिले येशू मध्ये याच्या अगोदर तंबाखू मिसरी लावणार होती, तंबाखू खात होती, पण आता येशू मध्ये अंतर, जोय जीवनामध्ये अंतर, आता मिसरी लावत नाही, आता देवाची स्तुती आराधना करते. काय बदलतं जीवन? जीवन असं होतं की एक प्रकाश देणारं जीवन होतं. आमेन म्हणता का? है ना. येशू मध्ये ज्यावेळेस येशूच्या अगोदर होतं भांडणाचं जीवन होतं, त्याच वस्तीवर तीच व्यक्ती, पण ज्यावेळेस येशूवर विश्वास ठेवतो त्यावेळेस येशूचं जीवन तिच्यामध्ये येतं, देव तिच्यामध्ये येतो, देव त्याच्यामध्ये येतो, देवाचा आत्मा त्याच्यामध्ये येतो, देवाचा प्रकाश त्याच्यामध्ये येतो, तर तीच व्यक्ती इतरांना, तिथल्या वस्तीला बदललेली दिसते, चेंज झालेली दिसते. हालेलुया. भांडण करणारी होती पण भांडण करणारी दिसत नाही, तर प्रेम करणारी दिसते, प्रेमाने बोलणारी दिसते. आमेन का? आमेन आमेन. त्याला म्हणतात जोय. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. म्हणून ते जीवन काय होतं? मनुष्याचा प्रकाश होते. प्रकाश होते. प्रेज लॉर्ड. ते जोय जीवन देण्यासाठी प्रभू या ठिकाणी आलेला आहे. आमेन. आमेन आमेन. जगामध्ये आलेला आहे. हालेलुया. हालेलुया. मग ते जीवन जर आलं तर लक्षात घ्या, मी काल पण सांगितलं की सगळ्या बंधनातलं जीवन सुटका देण्यासाठी त्या बंधनातून येशू आला आणि चांगलं जीवन देण्यासाठी येशू आला. हालेलुया. ज्यावेळेस हे सगळे बंधन तुटतात, ज्यावेळेस ते जोये जीवन येतं, जोये जीवन आलं का आरोग्याचं जीवन ऑटोमॅटिक सुरू होतं. हालेलुया. जोये जीवन, आनंद जीवन जेव्हा तुम्ही प्राप्त करता, आशीर्वादाचं जीवन लगेच सुरू होतं. आमेन. कारण माझ्या प्रियांनो, जसं द्राक्ष वेलामध्ये फाटा जुडला तर त्याला द्राक्षाचे त्याच्यातले सगळी चव, द्राक्षाच्या सगळ्या गोष्टी आणि द्राक्षाचं फळ यायला काय सांगायची गरज लागत नाही. सगळं त्याच्यामध्ये वेलामधले जे आहे ते फाट्यामध्ये येऊन जातं. आमेन म्हणा. हालेलुया. म्हणून स्वर्गामधले सगळे आशीर्वाद, जो जोयेमध्ये जीवन जगतो, स्वर्गातले सगळे आशीर्वाद त्याच्यामध्ये येऊन जातात. आरोग्य त्याच्यामध्ये वाहत राहतं, सामर्थ्य त्याच्यामध्ये वाहत राहतं, शांती त्याच्या जीवनामध्ये येत राहते. प्रेज लॉर्ड. पण दुःखाची गोष्ट काय, बरेच लोक सार्वकालिक जीवनामध्ये जगत नाही, देवाच्या जीवनामध्ये जगत नाही, आणि म्हणून ते थोडक्या गोष्टीसाठी तोंड उतरतात, त्यांचा चेहरा उदास होतो, ते निराशमय जीवन जगतात. त्यांच्या थोड्या गोष्टीची, ह्यांनी असं पैशाचं केलं लगेच चेहरा, आज काय झालं, आज चेहरा लय बेकार दिवस झाला का, त्यांनी माझे 2000 बुडवले, अयो त्याने माझा विश्वासघात केला, अयो लुट घे म्हणत बसतो, दिल के तुकडे हजार होईल म्हणत बसतो. हालेलुया. पण ज्याने जोय प्राप्त केलाय, आमेन, जक्क्याप्रमाणे म्हणतो अर्धी देऊन टाकतो प्रॉपर्टी. हालेलुया. काय देऊन टाकतो? अर्धी प्रॉपर्टी देऊन टाकतो. जो मनाने धनी असतो, मनाने मोठा असतो, तो प्रभूसाठी धन काय प्राण द्यायला सुद्धा तयार असतो. आमेन का चर्च? हालेलुया. हालेलुया. बरेच बायबल मधले असे काही धनवान आहे, तो एक श्रीमंत तरुण धनवान, त्यांनी ईश्वराला सांगितलेला त्याग नाही केला त्याने,
पण जक्कईने स्वतःहून त्याग केला. अब्रामाला देवाने मुलगा मागितला, त्याने द्यायला तयार झाला. प्रेज लॉर्ड. देव त्यालाच त्याच्या योजनेनुसार सांगतो, लक्षात घ्या. जीवन पाहिजे ना, चल माझ्या मागे. शिष्य व्हायचंय तुला, हे स्वतःचा त्याग कर माझ्या मागे. प्रेज लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. आज रात्री किती जणांना स्वर्गातलं सार्वकालिक जीवनामध्ये जायचं आहे? जायचंय? मग आळस नाही आला पाहिजे. हालेलुया. एवढंच काम आहे स्वर्गात. स्वर्गात काय जीवन? तिथं चपाती बनवायची नाही, तिथं मटण बनवायचं नाही, तिथं पोहे बनवायचे नाही, तिथं साडी शिवायला जायचं नाही, तिथं ब्लाउज शिवायला जायचं नाही. जो जीवनामध्ये जो आहे त्याला स्वर्गातले शुभ्र वस्त्र परिधान त्याला मिळणार आहे. प्रेज लॉर्ड. डॉक्टरकडे जायचं नाही, माझ्या पोटात दुखते, किडनी फेल झाली का, लिव्हर काय झालंय का, हालेलुया. चेकअप करायला कुठे जायची गरज नाही. स्वर्गामध्ये स्वतः देव प्रभू तुमच्या बरोबर असणार आहे. आणि जो जीवन देणारा स्वतः जीवन तो तुमच्यावर असणार आहे. आणि तो देव सार्वकालिक जीवनामध्ये तुम्ही तिथं असणार आहात. आणि त्याच्यामध्ये बसून काय करायचं? फक्त हालेलुया, 24 तास हालेलुया, 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 हालेलुया. इथं पण स्वर्गातल्या सारखा अनुभव घ्या, जिथं मी स्वर्गातील जीवनामध्ये आहे, मी स्वर्गात आहे. इफिसियन्स 4:4 मध्ये म्हटलेलं आहे की देवाने तुम्हाला त्या पापाच्या मरणातून उठवलं आणि देवाबरोबर ख्रिस्त येशूमध्ये देवाबरोबर स्वर्गात बसवलेलं आहे. म्हणा की आमेन. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो राजा की राजा की. हालेलुया. इफिसियन्स 2 अध्याय आणि 4 वचन आणि 5-6 वचन. हालेलुया. आणि आम्ही कसं बसतो घरामध्ये? हालेलुया. नवरा कुठे गेला? हालेलुया. आला नाही अजून? हालेलुया. नवऱ्याचा फोन बेडरूम मध्ये वाजला, कोणाचा फोन आला? हालेलुया, हालेलुया. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. कळत सुद्धा नाही. हालेलुया, हालेलुया. वाचा इफिसियन्स 2 अध्याय 4 वचन. तरी देव दया संपन्न आहे. म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत्यू होतो, मरण पावलं होतो. मृत्यू झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केलेलं आहे. हालेलुया. कशाने जिवंत केलेलं आहे? मेलेलो होतो आम्ही पापामुळे. आदामाने पाप केलं, तिथं मात्मिक मरण आलं, मृत्यू आला. पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाने पुन्हा सोयी जीवन देऊन पुन्हा आम्हाला जिवंत केलेलं आहे. चर्च म्हणा की आमेन, आमेन. मग जिवंत केलं. पुढं कृपेने तुमचे तारण झाले आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याबरोबर उठवले व त्याच्याबरोबरच स्वर्गात आणि त्याच्याबरोबर स्वर्गात बसवले. हालेलुया. मला मी स्वर्गात बसवले. आता मला आता मी पृथ्वीवरचा नाहीये. येशू म्हणाला तुम्ही जगाचे नाही, म्हणून जग तुमचा द्वेष करतो, पण तुम्ही आता कुठले आहात? तुम्ही माझे स्वर्गातले आहात. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही पृथ्वीवरचे नाही, म्हणून पृथ्वीचे लोक तुम्हाला आपले म्हणणार नाहीत. हे तो आमचे नाही, हे तो आमचा नाही, तो आमची नाही, तो आमचा नाही. बरोबरच आहे, तुम्ही त्यांचं नाही, तुम्ही स्वर्गातले आहात. हालेलुया. मला सगळं कधी कधी भाऊ म्हणतात हे आपल्यातला नाही, भाऊ माझे भाऊ म्हणतात याला आपल्यातलं राहायचं नाही, हे कशातच नसते. मग मी म्हणतो यस, मी तुमच्यातला नाही, मी स्वर्गातला आहे. हालेलुया. मला सांगा, म्हणा मी स्वर्गातला आहे,
आहे, स्वर्गाच्या राज्यातला आहे, मी स्वर्गातल्या राज्यात जो हे जीवन मी प्राप्त केलेला आहे. जीवन मी प्राप्त केले. हालेलुया म्हणा. हालेलुया. आणि पृथ्वीवरला मी नाहीये. पृथ्वीवरला मी नाही. पृथ्वीवरला नुसतं नावाला नातेवाईक आहेत आहे ना, पण माझं खरं नातं, माझं खरा ऍड्रेस, परमनंट ऍड्रेस स्वर्गाच्या राज्यामधला आहे. मला की हालेलुया. हालेलुया. तिचं नाव नाही स्वर्गात जायला कायमचा. बायबल मधले विश्वास होणारे लोक ह्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. बायबल वाचणारे, वचन वाचणारे हे विश्वास ठेवतात की ह्या जीवनानंतर हे ना, हे जीवन तर आता नाही का येशूवर विश्वास ठेवून मी जीवन दिलेलं आहे. आता मी मरण पावलो, आता ख्रिस्तामध्ये, आता मी जोईमध्ये जिवंत झालेला आहे. सार्वकालिक जीवनामध्ये जीवन झालेलं आहे. आता मी ख्रिस्तावर उठवले गेलेलो आहे आणि देवाबरोबर स्वर्गात मी बसलेलो आहे. देवाबरोबर. आमेन, आमेन. आता सांगा, येशू कुठं बसलाय? देवाच्या उजवीकडे. मग येशू बरोबर तुम्ही पण आहात. येशू म्हणतो मी तुमच्या बरोबर आहे. विश्वास आहे का तुमचा? Yes. येशू तुमच्या बरोबर विश्वास आहे का? Yes. देव तुमच्या बरोबर विश्वास आहे का? Yes. मग तुम्ही, देव तुमच्या बरोबर आहे, येशू तुमच्या बरोबर आहे, पवित्र आत्मा तुमच्यावर आहे, आपण येशू बरोबर आहोत. प्रेज लॉर्ड. मग आता आपण कुठं आहोत? देवाबरोबर आहे, म्हणजे स्वर्गाच्या राज्यात बसलेले आहोत. Yes, amen. मग स्वर्गात काय चालू आहे? फक्त हालेलुया. लक्षात घ्या की जरा स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे, की जरा स्वर्गाचं जीवन पाहिजे. या जीवनामध्ये आनंद करू नका. जगिक जीवनामध्ये म्हणतो बरं का, जगिक जीवनामध्ये, पापामध्ये आनंद करू नका. स्वर्गाच्या राज्यामधलं जीवन, आनंदित जीवन जगा, जोयेचं जीवन जगा, जे जीवन येशूने दिले तुम्हाला. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला पैशात खरा आनंद नाही, जगाच्या प्रॉपर्टीत आनंद नाही. तो पैसा आणि प्रॉपर्टी कधी ना कधी तुम्हाला सोडून जायचं आहे, पण कायमचं स्थान, कायमचं खरं अनंत जीवन स्वर्गाच्या राज्यामध्ये आहे. हालेलुया. तर आपले डोळे आंघोळे बंद करून हात करून समर्पण करायला तयार आहे तुम्ही? चला म्हणा, देवा माझ्या परमेश्वरा, आज या रात्री मी विश्वास ठेवतो. देवा तुझ्या दानावर मी विश्वास ठेवतो. तू माझ्यावर प्रीती केलीस, तू माझ्यावर प्रेम केलंस. माझ्यासाठी माझ्या उद्धारासाठी येशूला तू पाठवलंस, तुझ्या पुत्राला पाठवलंस. येशूनी माझ्यासाठी रक्त सांडलं, माझ्यासाठी प्राण दिला. पुन्हा तो 3 दिवस 3 रात्रनंतर
येशू जिवंत झाला, मी येशू माझा प्रभू आहे असं कबूल करतो आणि मी विश्वास ठेवतो सार्वकालिक जीवनावर, सोय जीवनावर, अनंत जीवनावर. माझ्या देवा, माझ्या परमेश्वरा, माझ्या पापाची मला क्षमा कर, माझ्या अपराधाची मला क्षमा कर. येशू प्रभू माझ्या जीवनामध्ये ये, माझ्या जीवनावर प्रभू म्हणून तू राहा. तुझं माझ्यावर विश्वास असू दे, माझ्यावर तुझं प्रभुत्व असू दे. माझ्या येशू हे माझ्या जीवनामध्ये माझं जीवन बदल. मला येशू तुझ्या जोय जीवनाने भर. देवा, मी विश्वास ठेवतो तू मला जीवन देण्यासाठी आलास. मी आता स्वीकारत आहे, मला पाहिजे सार्वकालिक जीवन, अनंत जीवन. हालेलुया. देवा, या जोय जीवनापासून, अनंत जीवनापासून मला लांब जाऊ देऊ नको, मला भटकू देऊ नको, जगामध्ये बंधनामध्ये पडू देऊ नकोस. मला तुझ्या जवळ ठेव, तुझ्या राज्यामध्ये ठेव. देवा, मदत कर मला, सहाय्य कर मला. येशू माझ्या घराचं कारण कर, उद्धार कर. एक पण व्यक्ती माझ्या घरातला नरकात जाऊ देऊ नकोस. देवा, त्या यातनेमध्ये जाऊ देऊ नकोस आम्हाला. आमचा विश्वास आहे तू आमचा देव, जोय जीवन देणारा देव आहेस. हालेलुया, 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 हालेलुया. जीवन दे, जोय जीवन दे येशूच्या नावात, जोय जीवन दे येशू ख्रिस्ताच्या नावात. मुर्दे जिलाए येशू जीवन दिलाए, येशू मुर्दे जिलाए.